भारत डिजिटल हल्ला करू शकतो, दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा, पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा. तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले. दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहील, कुणालाही सोडणार नाही. पहलगाममधील हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार. पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहांचा इशारा. भारतातून पाकिस्तानात परतण्यासाठी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. वाघा बॉर्डरचा गेट मात्र बंदच. सकाळपासून नागरिक ताटकळत रांगेत, मात्र पाकिस्ताननं गेट उघडलाच नाही. भारतासोबतच्या तणावामध्ये मध्यस्थीसाठी पाकिस्तानचं अमेरिकेला आवाहन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानी राजदूताची चर्चा. पाकिस्तान विरोधातील तणाव भारतानं कमी करावा अशी विनंती. दहशतवादाविरोधातील लढ्यामध्ये अमेरिका भारतासोबत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेटशी चर्चा. भारताला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन. पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्ताननं तपासात सहकार्य करण्याची गरज. अमेरिकेचं आवाहन. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफमध्ये चर्चा झाल्याची माहिती. पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा. घर में घुस के मत मारो, अब उनके घर में जाकर बैठो. पहलगाम हल्ल्यावरून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालवू नका, कडक ॲक्शन घ्या. लक्षात राहील असं उत्तर द्या. पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीवरून देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थिती, मात्र युद्ध होणार नाही. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचा देखील अंदाज व्यक्त. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. कांदा आणि संत्र्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा.